देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता बदलापूरमध्येही संतापजनक प्रकार घडलाय। अवघ्या 4 आणि 6 वर्षांच्या 2 शाळकरी मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहातच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय। ही शाळा बदलापूरमधील नामांकित शाळा असल्याचं बोललं जातंय। येथील एक सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या चीड आणणाऱ्या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले असून बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। या घटनेचे पडसाद आता देश पातळीवरही उमटताना दिसतायत। या घटनेवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि खासदार हरभजन सिंगने संताप व्यक्त केलाय। त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आम्हा लोकांची काय चूक? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशा मानसिकतेच्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी, असं हरभजन सिंगने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टॅग करत म्हटलंय। या संतापजनक घटनेवरून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास तात्काळ ठेवण्याची बाब देखील समोर आली। त्यामुळे इतकी संवेदनशील घटना असतानाही पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचं समोर आलंय। नागरिकांनी पोलिसांवर संताप व्यक्त करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात 2 नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली। या घटनेची आता मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तुर्तास तरी इतकेच।